गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः. परमपूज्य श्री रामकृष्ण स्वामींनी दिलेल्या मार्गदर्शनपर आशीर्वादांचे मी पठण करीत आहे. सद्गुरूंचे जावे शरण. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गुरु कोठे कोठे पाहावेत तर ब्रह्मात पाहावे, विष्णूत पाहावे, पण या दोघांपेक्षा महेश्वर विशेष श्रेष्ठ मानला आहे. ही गुरु परंपरा महेश्वरापासून निर्माण झालेली आहे. या परंपरेमध्ये ज्ञान, वैराग्य व साक्षात्कार अनुभवास येतो. आपल्या प्रत्येक साधकाने त्रिमूर्ती सद्गुरू दत्तात्रेयांचे स्मरण करावे, पण त्याचबरोबर ज्यांना आपण गुरुस्थानी मानलेले आहे त्यांच्याही बद्दल आपल्या मनात नितांत आदर असणे आवश्यक आहे. सद्गुरू हे नावाला नसतात, तर ते हे कर्तव्य बजावण्यासाठी असतात. त्यातल्या त्यात तुम्हाला जे सद्गुरू लाभले आहेत ते ईश्वरी अनुभूती लाभलेले आहेत. त्यांना ईश्वरी अनुभूती असल्यामुळे तुम्हा लोकांना तो जवळजवळ कल्पवृक्षच मिळालेला आहे. अशा या गुरुमूर्तीचा अनुग्रह आपण घ्यावा, त्यांचे 2 शब्द ऐकावे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण आपल्या जीवनाची वाटचाल करावी. यातच आपला उद्धार आहे. आपल्या गुरूंबद्दल अतिशय प्रखर आणि ज्वलंत निष्ठा असावी. शिष्यांना गुरु हे परब्रह्म स्वरूप असावे व त्यांना सर्वस्व अर्पण करण्याची तयारी असावी. देवाने ज्या अर्थी तुम्हाला या चरणांजवळ आणून सोडले आहे त्या अर्थी तो तुम्हाला न बोलता आदेश देतो की तुमच्या संपत्तीचा, तुमच्या श्रमाचा, तुमच्या बुद्धीचा, तुमच्या शक्तीचा तुम्ही या ठिकाणी उपयोग करा, म्हणजे तुम्हाला कृतार्थतेची भावना येईल. ज्या भक्तांचा भाव समर्पणतेचा आहे अशा भक्तांचे कल्याण निश्चित होते. भक्तांच्या ठिकाणी विशेष प्रभावाने कोणता गुण असावा लागतो तर गुरुभक्तीचा असावा लागतो. तुम्हा साधकांची वृत्ती कशी असावी तर गुरूंशिवाय तत्व माहीत नाही व गुरूंशिवाय तपही माहीत नाही असा हा दृढभाव तुम्हा लोकांच्या मध्ये जेव्हा उत्पन्न होईल तेव्हा गुरुकृपेचा प्रसाद काय असतो, गुरुकृपेचा अनुभव काय असतो हे तुम्हाला अनुभवाला येईल. तुम्हा लोकांच्या ठिकाणी अधिक दृढभाव उत्पन्न होण्यासाठी काय करायला पाहिजे तर आपण सतत पुण्याचा साठा केला पाहिजे. पूर्वजन्मी आपण आपल्याच हाताने जी दुष्कृत्य केली आहेत ती या पुण्यामुळे दूर होऊ शकतील. हा अडथळा दूर झाला म्हणजे आपल्याला सौख्याची प्राप्ती होऊ शकेल. तुमच्यामध्ये आपापसात प्रेम उत्पन्न झाल्यावर माझ्याही मनात तुमच्याविषयी प्रेम उत्पन्न होईल. तुम्ही तुमचे कर्तव्यात कुठेही कसूर करू नका. अनन्य शरण वृत्तीशिवाय दुसरा पर्याय नाही. दैनंदिन साधनेसाठीतील आजच्या या भागाचे पठण परमपूज्य श्री गुरुदेवांच्या चरणी सादर अर्पण. श्री गुरुदेव दत्त.